यातली आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची उपपत्ती असणारे सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती जे कुणाची आहे, अल्बर्ट बांदुरा यांची ही उपपत्ती आहे. दुसरं म्हणजे प्रभुत्व संपादन उपपत्ती डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांची ही उपपत्ती आहे. आणि तिसरी उपपत्ती जी आहे त्याला काय म्हणतात, माहिती प्रतिमान प्रक्रियाकरण. ह्या 3 उपपत्त्यांचा आपण थोडक्यामध्ये इथं आढावा घेऊयात. ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर यामध्ये पहिली जी उपपत्ती आहे ती उपपत्ती आहे प्रभुत्व संपादन उपपत्ती. जे महत्वाचं आहे त्याला पहिल्यांदा आपण थोडंसं प्रेफरन्स देऊ. आता ह्याचा अर्थ काय होतो, प्रभुत्व एखाद्यावरती म्हणतो ना आपण, हक्क गाजवणे किंवा कमांड येणे, प्रभुत्व असा त्याचा शब्दशः अर्थ निघतो. प्रभुत्व संपादन उपपत्ती, संपादन म्हणजे हस्तगत करणे, कशावरती हस्तगत करायचं त्याच्याविषयी आपण इथं माहिती पाहूयात. ही प्रभुत्व संपादन उपपत्ती जी आहे या ठिकाणी काय ह्याचा अर्थ होतो, तर यामध्ये हे कोणी मांडली, पहिल्यांदा डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी ही उपपत्ती मांडलेली आहे. आधुनिक प्रकारची ही अध्ययन उपपत्ती आहे, एवढं एक लक्षात ठेवायचंय, बेंजामिन ब्लूम यांनी मांडलेली आहे. मग याच्यामध्ये प्रभुत्व, मास्टरी कशाला म्हणतो आपण, मास्टर झालं म्हणजे काय, एखाद्या ह्याच्यामध्ये मास्टर होणे म्हणतो ना आपण, बाप व्हायला पाहिजे एखाद्या विषयामध्ये, कमांड आली पाहिजे, त्या विषयावरती आपलं प्रभुत्व आलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये मास्टरी झाली पाहिजे असं म्हणतो नाही का. प्रभुत्व म्हणजे काय, विशिष्ट विषयामध्ये 70% किंवा त्याहून अधिक ज्ञान किंवा कौशल्य आत्मसात करणे. प्रभुत्व मिळवणे म्हणजे काय, तर एखाद्या विषयामध्ये किंवा एखाद्या विषयाबद्दल 70% किंवा त्याहून अधिक ज्ञान आणि कौशल्य हस्तगत झाले पाहिजेत. म्हणजे तेव्हा जेव्हा तुम्ही मराठी शिकाल किंवा तुम्ही गणित शिकाल तर त्यामध्ये गणित शिकत असताना 70%हून जास्त भाग जर तुमच्या लक्षात राहत असेल, ते ज्ञान आणि कौशल्य जर तुम्ही हस्तगत केलं, ह्याचा अर्थ झालं की तुम्ही त्या विषयामध्ये प्रभुत्व हस्तगत केलं. जर तुम्हाला ह्याचा अर्थ काय होतो की मानसशास्त्रात 70% पेक्षा जास्त भाग जर तुमच्या लक्षात राहिला शिकवलेला तर तुम्हाला प्रभुत्व आलं, कमांड आले असं म्हणता येईल. ठीक आहे. ब्लूम यांच्या मते काय आहे, शिक्षणाचं ध्येय फक्त परीक्षेत पास होणे नाहीये. ब्लूम काय म्हणतात, शिक्षणाचा हेतू काय आहे, फक्त परीक्षेत पास होणे हा एवढा पुरता मर्यादित हेतू नाहीये, तर संपूर्ण ज्ञानात प्रभुत्व मिळवायचंय, त्या विषयामध्ये प्रभुत्व मिळवणे हा हेतू असायला पाहिजे असं यांचं ब्लूम यांचं मत आहे. पुढे काय म्हणतात, ब्लूम यांनी काय केलं, शालेय शिक्षणामध्ये कमकुवतपणा काय आढळून आला होता, कारण त्यांच्यामध्ये सुस्पष्ट ध्येयाचा आणि काटेकोर नियोजनाचा अभाव दिसला होता. त्यांनी ज्यावेळेस शालेय जे काही शाळा वगैरे असतात ते तपासणी केली किंवा ज्यावेळेस तो व्हिजिट द्यायचे त्यावेळेस त्यांना एका बाबीची कमतरता त्यांना दिसून यायची की प्रत्येक वेळेस गेल्यानंतर कुठंतरी शिक्षणामध्ये ध्येयाची कमतरता आहे आणि काटेकोरपणे नियोजनाची कमतरता दिसायची. हा त्यांना या ठिकाणी दिसून आलेला भाग होता. मग त्यासाठी त्यांनी काय केलं होतं, नैपुण्य अध्ययन दृष्टिकोन मांडला. आता नैपुण्य म्हणजे काय, एखाद्या विषयामध्ये निपुण असणे म्हणतो नाही का, नैपुण्य, त्या पद्धतीचा अध्ययनाचा दृष्टिकोन ठेवला की निपुण व्हायला पाहिजेत. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, सर्व विद्यार्थी योग्य वेळ, योग्य साधन आणि शिक्षण पद्धती जर दिलं तर कुठलंही ज्ञान हस्तगत करू शकतात असं त्यांचं म्हणणं होतं. कुठल्याही विद्यार्थ्याला 3 बाबी दिल्या पाहिजेत, योग्य वेळ, योग्य साधनं आणि योग्य शिक्षण पद्धती जर दिलं तर विद्यार्थी कुठल्याही प्रकारचं ज्ञान हस्तगत करू शकतात असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं होतं. ठीक आहे. आता एकंदरीत प्रभुत्व म्हणजे काय, एखाद्या विषयावरती कमांड येणे, एखाद्या विषयावरती आपल्याला 70% पेक्षा ज्ञान हस्तगत होणे, कौशल्य हस्तगत होणे म्हणजे प्रभुत्व मिळवणे असा याचा अर्थ निघतो. आता काय होणार आहे पुढे, ह्याच्यामध्ये त्यांनी सांगत असताना आणखीन काय सांगितलंय, या उपपत्तीचा संबंध निकष संदर्भ मूल्यमापनाशी येतो. आता निकष संदर्भ मूल्यमापन म्हणजे काय असतात की परीक्षेच्या अगोदरच निकालाविषयी किंवा परीक्षेविषयी निकष ठरवले जातात. उदाहरणासाठी जर 100 मार्काची आपण परीक्षा घेतली, 100 मार्कांचे जर पेपर घेतलं तर 100 पैकी पासिंगचा क्रायटेरिया किती ठेवायचा, तर 100 पैकी 40 मार्काला जर आपण पासिंग ठरवलं म्हणजे तुम्ही निकष ठरवले की जे विद्यार्थी 40 मार्क मिळवतील ते पास होतील. म्हणजे हे एक्झामच्या अगोदरच ठरवलं जातं, त्या येतेनुसार ठरवलं जातं, त्या गटानुसार ते ठरवलं जातं. मग ए ग्रेड कुणाला द्यायचंय, बी ग्रेड कुणाला द्यायचं, सी ग्रेड कुणाला द्यायचंय, डी कुणाला द्यायचंय, हे कशावरून ठरवलं जातं, तर हे सगळ्यात अगोदर निकष संदर्भ ठरवले जातात. त्या ठिकाणी
ही प्रभुत्व संपादन उपपत्तीचा तिथं फायदा होताना दिसतो. दुसरं, ज्ञानात्मक आणि भावात्मक विकासाबाबत परिणामकारक ठरेल. म्हणजे ज्ञानात्मक बाबी तर आहेत आणि भावात्मक विकासासाठी सुद्धा मदत होईल. मूल्यमापन, इथं मूल्यमापनाचा विषय आलाय, तर मूल्यमापन दोन प्रकारचे केले जातात. एक असतं संकलित मूल्यमापन, ज्याला आपण समेटिव्ह म्हणू शकतो, इव्हॅल्युएशन. मग संकलित म्हणजे काय असतं? अभ्यासक्रम जेव्हा पूर्ण होतो तेव्हा आपण ही परीक्षा घेतली जाते. मग त्या ठिकाणी संकलित मूल्यमापन 1, संकलित मूल्यमापन 2 घेतो, म्हणजे 6माही परीक्षा आणि वार्षिक परीक्षा. ज्यावेळेस पूर्णपणे अभ्यासक्रम शिकून पूर्ण झालेला असतं त्यावेळेस या प्रकारचं मूल्यमापन केलं जातं, संकलित. काय पाहिलं जातं? कितपत विद्यार्थ्यांनी ज्ञान ग्रहण केलं हे इथं तपासलं जातं. दुसऱ्या प्रकारचं असतं वैकासिक, किंवा या ठिकाणी आपण त्याला फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतो, आकारिक मूल्यमापन म्हणतो. मग हे अभ्यासक्रम संपल्यानंतर नाही, तर या ठिकाणी अभ्यासक्रम चालू असताना मध्ये मध्ये या ठिकाणी वेळोवेळी घेतलं जातं. प्रत्येक घटक झाल्यानंतर किंवा घटक शिकवत असताना मध्ये प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारचं जे मूल्यमापन असतं त्याला वैकासिक म्हणतात. ठीक आहे. आता पुढं निकष संदर्भ मूल्यमापन म्हणजे काय असतं? निकष ठरवले जातात. अध्ययनाचा दर्जा पाहून कितपत प्रगती केली पाहिजे हे पाहिलं जातं. इथं पहिलंच निकष ठरवले जातात. आता हा जो पार्ट आहे, हा जो मूल्यमापनाचा भाग आहे, ह्याच्यासाठी आपल्याला एक विशेष लेक्चर आहे, एक घटकच आहे. मूल्यमापनाचे साधने आणि तंत्रे, त्या घटकामध्ये मूल्यमापन किती प्रकारचं केलं जातं, कुठल्या प्रकारे घेतलं जातं, त्याचे सगळे वेगवेगळे प्रकार आपल्याला त्यामध्ये डिस्कस करायचे. तो भाग सुटणार नाही. फक्त ज्या वेळेस प्रभुत्व संपादन येतं त्यावेळेस कुठंतरी मूल्यमापनाचा संबंध येतो. कारण आपण कुठल्या विद्यार्थ्याने कितपत ज्ञान हस्तगत केलं हे कसं तपासणार? तर मूल्यमापनाद्वारे तपासणार. आपल्याला कसं लक्षात येणार आहे की त्याने किती ज्ञान ग्रहण केला किंवा विषयावरती त्याचं प्रभुत्व आलं का? हे कधी कळणार आहे? ज्या वेळेस आपण मूल्यमापन घेत असतो, मूल्यमापन करत असतो त्यावेळेस ते लक्षात येईल. म्हणून इथं मूल्यमापनाचा संबंध या प्रभुत्व संपादन उपपत्तीमध्ये येत असतो. क्लिअर आहे? चला आपल्या दृष्टिकोनातून आणखीन बघूयात. आता ह्याच्यामध्ये प्रभुत्व अध्ययनाची प्रक्रिया कशी घडत असते? प्रभुत्व अध्ययन कसं घडत असतं? तर पहिली गोष्ट, सर्वप्रथम अध्ययनातील विद्यार्थ्यांना साध्य होईल असे उद्दिष्ट निश्चिती असते. सगळ्यात अगोदर काय शिकवायचंय त्याच्यासाठी एक उद्दिष्ट निश्चित केलं जातं. हे पहिली टप्पा झाला. दुसरा टप्पा म्हणजे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किती वेळ लागला यापेक्षा अध्ययनार्थी कोठे पोहोचला हे इथं पाहिलं जातं. पहिल्यांदा उद्दिष्ट ठरवायचं. उद्दिष्ट ठरवल्यानंतर ते उद्दिष्ट म्हणजे इथं किती वेळ लागला ह्याच्यापेक्षा त्याने कितपत हस्तगत केलं हे इथं पाहिलं जातं. म्हणजे संपादनूक किती झाली, हस्तगत किती केलं हे इथं पाहिलं जातं. तिसरं, अध्ययनार्थ्याला अपेक्षित उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी मग काय लागतं? कधी कधी अधिक वेळ लागतो. नवीन अध्ययन अनुभव द्यावे लागतात. इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. जर एखाद्या वेळेस एखादा विद्यार्थी समजा अध्ययनाच्या गतीमध्ये हे संपादन करत असताना जर मागे राहिला तर त्याच्यासाठी आपल्याला अधिकचा वेळ द्यावा लागतो. मग त्याच्यासाठी आणखीन वेगळ्या अध्ययन अनुभव त्याला द्यावे लागतात. मग त्याच्यासोबत इतर वेगवेगळ्या सोयी सुविधा तिथं उपलब्ध करून द्याव्या लागतात. म्हणजे एक स्टेप चालतात. उद्दिष्ट गाठायचंय, उद्दिष्टासाठी मग त्याला त्या ठिकाणी त्याची कितपत त्यानं साध्य केलं हे पाहिलं जातं. जर एखादा विद्यार्थी मागं पडत असेल तर मग त्याच्यासाठी योग्य ती ट्रीटमेंट तिथं घेतली जाते. अप्रगत विद्यार्थ्यासाठी आपण जादाचे तास घेत असतो बघा. ठीक आहे. मग पुढं काय आहे? ज्यावेळी अध्ययनार्थी अपेक्षित उद्दिष्टापर्यंत जर पोहोचतो तेव्हा त्याचे अध्ययन झाले असे म्हणता येते आणि प्रभुत्व संपादन केले असं म्हणता येईल. प्रभुत्व संपादन कधी म्हणता येईल? ज्यावेळेस त्याने अपेक्षित उद्दिष्टापर्यंत जेव्हा पोहोचतो त्यावेळेस म्हणता येईल की त्याने त्या ठिकाणी प्रभुत्व संपादन केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत ही प्रभुत्व संपादनाची ही एक प्रोसेस आहे, ही एक प्रक्रिया आहे. उद्दिष्ट निश्चिती केले पाहिजेत. त्याच्यानंतर अध्ययनार्थी कुठं पोहोचला हे पाहिलं जातं. त्यासोबत जर गरज पडली तर तिथं त्याला अधिक वेळ द्यायचा, अधिक सुविधा द्यायचे, पुन्हा तपासणी करून घ्यायची आणि मग योग्य ते अपेक्षित उद्दिष्ट पोहोचलं असं जेव्हा होतं तेव्हा अध्ययन झालं असं म्हणतो आणि प्रभुत्व संपादन केलं असं म्हटलं जाईल. ठीक आहे. ही प्रभुत्व संपादनाची प्रोसेस आहे. काय होतं, कधी कधी फक्त पळून पण जमणार नाही,
फक्त शब्दशः अर्थ पाहून पण नाही जमत. काय होतं, कन्सेप्ट क्लिअर झाल्या ना तर अशा स्वरूपाचे प्रश्नांना उपयोजनात्मक स्वरूपाचे प्रश्न येतात अशा उपपत्तीवर. मग त्यावेळेस काय होतं, नेमकं आपल्याला या शब्दांचं प्रभुत्व संपादन म्हणजे काय किंवा ते कशा रीतीने केलं जातं हे माहिती नसेल तर मग त्यावेळेस अशा प्रश्नांचं उत्तर चुकण्याची शक्यता असते. म्हणून ही प्रक्रिया समजून घ्यायची. ठीक आहे, पुढे आणखीन आपण बघूया त्याच्याविषयी. आता ह्याच्यामध्ये मुख्य म्हणजे काय गृहीतके असतात, कुठले गृहीतके महत्वाचे असतात, काय कंडिशन्स असतात. प्रत्येक विद्यार्थी शिकू शकतो हे महत्वाचं आहे. प्रभुत्व संपादनासाठीचं गृहीतक म्हणजे काय, प्रत्येक विद्यार्थी शिकू शकतं. त्याला काय गरजेचं असतं, योग्य मार्गदर्शन, वेळ, साधनं जर दिले तर कुठलाही प्रत्येक विद्यार्थी तिथं शिकू शकतं. हा पहिला गृहीतक आहे. दुसरं म्हणजे शिकण्याच्या गतीत फरक असतो. काही विद्यार्थी लवकर शिकतात तर काही विद्यार्थी संत गतीने, थोडंसं थंड गतीने शिकत असतात. अध्ययनाची गती कमी असते. म्हणजे काय, शिकण्याच्या गतीत फरक असतो. कृती आधारित मूल्यांकन असायला हवे. म्हणजे काय, मूल्यमापन करत असताना फक्त संकलित न करता आपण आकारिक करतो, कारण आकारिक मध्ये कुठल्या बाबींचा समावेश केला जातो. मग त्यामध्ये त्याची सहकार्यवृत्ती, बंधुभाव ह्या सगळ्या गोष्टींचा आपण त्या ठिकाणी पाहत असतो. म्हणजे मूल्यमापन करत असताना काय असायला पाहिजे, तर कृतीयुक्त मूल्यमापन असायला हवं असं सांगितलेलं आहे. सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापनाची कन्सेप्ट आपल्या समोर आहे सध्या. ठीक आहे, पुढं शिक्षकाचा सक्रिय सहभाग आवश्यक असतं. विद्यार्थ्यासोबत शिक्षक सुद्धा या ठिकाणी सक्रिय असायला पाहिजेत. म्हणजे काय, शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार त्यांना शिकवलं पाहिजे, त्यांची भिन्नता स्वीकारली पाहिजे. की आपल्या वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत हे एक्सेप्ट करायचंय. ज्याला जशी गरज तसा उपाय आपण काढायला पाहिजेत. ठीक आहे, एकंदरीत या ठिकाणी प्रभुत्व संपादनाच्या प्रक्रियेमध्ये हे 4 गृहीतके महत्वाचे ठरत असतात. ठीक आहे, पुढं आता प्रभुत्व संपादनाची जी प्रक्रिया आहे ती टप्पे कसे होतात ते आपण सांगितले. तरी सुद्धा या ठिकाणी एक 5-6 टप्प्यामध्ये, आता का बरं घेतोय, एक कारण आहे याच्या मागचं. स्किप केली असती ही स्लाइड, मी स्किप केली असती, पण घेण्याच्या मागचं कारण काय आहे की बऱ्याच वेळा आता काय केलं जातं माहिती आहे का, प्रश्न विचारताना थोडीशी काठिण्य पातळी वाढते पेपर 2 वाल्यांसाठी. मागच्या वेळेस एक प्रेरणा चक्र विचारला होता. प्रेरणा कशी निर्माण होती, प्रेरणा चक्र 2021 सालचाच तो प्रश्न होता. मग काय होतं की इथं काही विचारलं जाताना मग एक प्रोसेस विचारली जाते, टप्पे विचारले जातील, क्रम विचारले जातील, ते समजणं गरजेचं आहे. मग आता जर या उपपत्तीवरती प्रश्न आला तर मग काय येऊ शकतं आणि तुमचे मार्क कुठं जाऊ शकतील. फक्त नाव विचारलं तर तुम्हाला लगेच लक्षात येणार आहे की प्रभुत्व संपादन ही बेंजामिन ब्लूम यांची, मार्क पक्का तर झाला. पण जर तिथं विचारलं की प्रभुत्व संपादन करत असताना कुठल्या प्रक्रियेतून किंवा कुठल्या टप्प्यातून ही प्रक्रिया घडत असते, मग त्याच्यासाठी हे टप्पे माहिती असणं गरजेचं आहे. संवेदी नोंदणी म्हणजे सेन्सरी रजिस्टर, म्हणजे या ठिकाणी संवेदना, सगळ्यात अगोदर संवेदना हे महत्वाचं आहे. म्हणजे काय, बाह्य जगातून येणारी माहिती, म्हणजे जे डोळ्याद्वारे किंवा कानाद्वारे जे ऐकण्यात येते, आपल्या पंच ज्ञानेंद्रियाद्वारे जी माहिती सगळ्यात अगोदर पाहिली जाते, त्याची नोंद केली जाते, अशी ही माहिती असते. ते अत्यंत अल्प वेळेसाठी साठवली जाते. म्हणजे 1 ते 2 सेकंदासाठी ही माहिती साठवली जाते. ते ही सगळ्यात पहिली प्रक्रिया असते. म्हणजे आता आपण डोळे बंद करून तर चालत नाहीये किंवा कानं बंद करून फिरत नाहीये. म्हणजे काही माहिती सहज डोळ्याच्या गाडीवर बसून जात असताना रस्त्याच्या बाजूने काहीतरी आपल्याला कुत्रा मांजर दिसतो, अगदी ही परिस्थिती असते की पहिल्या नजरेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला किंवा कुठलं तरी गोंगाट ऐकू येतं. हे काही काळासाठी असतं. ज्यावेळेस आपण लक्षपूर्वक ऐकतो त्यावेळेस त्याच्यावरती आपण विचार करतो, पण सहजासहजी आपण अशा कित्येक बाबी असतात जे सोडून देत असतो. अशी ही सगळ्यात पहिली टप्पे असते संवेद नोंदणीची, जे 1 ते 2 सेकंदासाठी मेमरीमध्ये राहते. दुसरं म्हणजे लक्ष आणि निवड, म्हणजे अटेन्शन, म्हणजे जे काही संवेदनेद्वारे जे माहिती भेटत असते त्यात कुठल्या बाबी आपल्यासाठी आवश्यक आहेत त्या बाबीवरती आपण अटेन्शन देत असतो, लक्ष केंद्रित करत असतो. मग हा लक्ष आणि निवड हा टप्पा येतो. पुढे अल्पकालीन स्मृती, म्हणजे निवडलेली माहिती
काही सेकंद किंवा 30 सेकंदापर्यंत साठवते. म्हणजे त्या ठिकाणी जे काही निवडलेली माहिती वगैरे असेल किंवा जे माहिती आपण पाहतो किंवा जे एखादं गोष्ट पाहिलेली असेल, वाचत असेल, हे अल्पकालासाठी म्हणजे जवळपास काही सेकंद 30 सेकंदापर्यंत त्या ठिकाणी आपण लक्ष ठेवू शकतो. अशी म्हणजे हे अल्पकालिक स्मृती असते. प्रक्रिया करत असतो, जी माहिती आपल्याला गरजेची आहे त्याच्यावरती आपण काय करतो, त्याचा अर्थ लावतो, पुनरावृत्ती करतो, संबंध जोडतो, म्हणजे त्याच्यावरती आपण प्रक्रिया करतो. एखादी गोष्ट पाहत असताना किंवा एखादी गोष्ट ऐकत असताना किंवा एखादी गोष्ट वाचत असताना जर आपल्याला ती व्यवस्थितपणे आपल्याला काहीतरी त्याचा हेतू गाठायचा असेल तर त्याच्यावरती आपण फोकस करतो, पूर्णपणे त्याची पुनरावृत्ती करतो, अर्थ लावतो किंवा संबंध जोडतो. यामुळं काय होतं, या प्रक्रियेमुळं माहिती दीर्घ काळासाठी स्मृतीत पाठवली जाते. जास्त काळासाठी ती माहिती पाठवली जाते, जे महत्वाची आहे आपल्यासाठी ती माहिती. पुढचे दीर्घकालीन स्मृती म्हणजे इथं माहिती दीर्घ काळासाठी साठवली जाते. इथं संज्ञात्मक, प्रक्रियात्मक, त्याच्यानंतर ही स्मृती आधारित माहिती असते, म्हणजे ती आपल्या मेमरीमध्ये साठवली जाईल. आपण काय पाहिलं, आपण काय ऐकलं किंवा कोण काय बोललं हे लक्षात राहतं किंवा जुन्या आठवणी आपल्याला आठवायचा प्रयत्न करतो. का बरं? कारण त्या आपल्या कुठंतरी दीर्घकालीन स्मृतीमध्ये त्या साठवलेल्या असतात. पुढचं म्हणजे पुनःस्मरण करणे म्हणजे रिट्रायवल. दीर्घकालीन स्मृतीतील माहिती पुन्हा वापरासाठी वापरली जाते. जसं की विद्यार्थी पूर्ण वर्षभर शिकल्यानंतर जेव्हा परीक्षा येते त्यावेळेस ते प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतात, अशी ही माहिती असते. तर एकंदरीत या ठिकाणी ही प्रक्रियामध्ये संवेद नोंदणी, लक्ष निवड, अल्पकालीन स्मृती, प्रक्रिया, दीर्घकालीन आणि सर्वात शेवटी पुनःस्मरण. ऍटलिस्ट हे पहिलं आणि दुसरं तरी नाव लक्षात असायला पाहिजे, संवेद नोंदणीचं आणि पुनःस्मरणाची प्रक्रिया. ठीक आहे, यामार्फत या ठिकाणी प्रभुत्व संपादन घडत असतं. ठीक आहे, प्रभुत्व संपादन या पद्धतीने घडत असतं. ठीक आहे, पुढे बघूयात आपण. ब्लूम यांच्या संकल्पनेशी संबंधित काय काय बाबी आपल्याला लक्षात ठेवायचंय. पहिली गोष्ट स्मरण. प्रभुत्व संपादन उपपत्ती मधले काय बाबी आपल्याला महत्वाच्या आहेत, ह्याला ब्लूम्स टॉक्सॉनॉमी असंही म्हटलं जातं. ठीक आहे, ब्लूमची टॉक्सॉनॉमी असं म्हटलं जातं. मग ह्याच्यात कुठल्या बाबी समाविष्ट होतात? पहिली गोष्ट म्हणजे रिमेंबरिंग किंवा स्मरण ज्याला म्हणतो आपण, म्हणजे माहिती साठवणे. दुसरं म्हणजे समज, अंडरस्टँडिंग, अर्थ समजणे, त्या माहितीचा अर्थ समजणे. तिसरं म्हणजे उपयोग, म्हणजे ती माहिती वापरणे. पुढचं म्हणजे विश्लेषण, जे माहिती प्राप्त झाली त्याचं भागाचं पूर्ण संकल्पनांचं विश्लेषण करणे, म्हणजे त्या सगळ्या भाग आणि संकल्पना लक्षात येणे. एखादा भागाचं विश्लेषण कधी करतो आपण? ज्यावेळेस तो भाग आपल्याला लक्षात राहिला असेल, व्यवस्थितपणे अंडरस्टँड झाला असेल तर. पुढं संकलन करणे म्हणजे काय? निर्णय घेणे किंवा समीक्षण करणे. आणि सर्वात शेवटी येणारे निर्मिती, म्हणजे या ठिकाणी नवीन कल्पना किंवा नवीन संकल्पना तयार करणे. या सगळ्या बाबीचा समावेश या ठिकाणी ब्लूम्स टॉक्सॉनॉमी याच्यामध्ये समाविष्ट होत असतो. ठीक आहे, याच्यामध्ये या ठिकाणी समाविष्ट होत असतो. काही बाबी आपल्याला पाहिल्या पाहिजेत, बघितल्याच पाहिजेत. यातला काही भाग सोडायचाच नाहीये. आलेच आपण शेवटच्या घटकेला तर आपण का बरं रिव्हिजन नाही करायचा, का बरं आपण बघायचं नाही? आहे वेळ आपल्याकडे, 100% आपल्याला मार्क घ्यायचे, तर प्रत्येक भाग ना भाग आपण थोडंसं ऐकून घेऊयात. ठीक आहे, थोडंसं हार्ड जाईल परंतु ऐकून घेऊयात. चलो, शैक्षणिक उपयोग हा आपल्यासाठी महत्वाचा ठरणारा भाग आहे. म्हणजे पेपर 1, पेपर 2 दोघांसाठी हा महत्वाचा भाग आहे. जर विचारलं की प्रभुत्व संपादनाचा शिक्षणात काय उपयोग होतो किंवा प्रत्यक्ष शाळेमध्ये त्याचा काय वापर केला जातो, पहिली गोष्ट वेगवेगळ्या गतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इथं संधी दिली जाते. कोणी जलद शिकतं, कोणी संत गतीने शिकतं, तर त्या ठिकाणी सगळ्यांना समान गतीने शिकवण्यासाठी किंवा सगळ्यांना समान संधी देण्यासाठी इथं याचा उपयोग करता येतं. कशावरून? ज्यावेळेस आपण मूल्यमापन करतो, तपासतो की कोण कुठं आहे आणि त्यांना मग पुन्हा प्रवाह आणण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. दुसरं म्हणजे वैयक्तिकीकरण शिकवण, म्हणजे इथं व्यक्तिगत शिक्षण असं म्हणा. म्हणजे काय? शिक्षकाने आवश्यकतेनुसार व्यक्तिगत मदत दिली पाहिजेत. काय होऊ शकतं, एखादा विद्यार्थी जर दृष्टीहीन असेल तर आणि तो मागच्या बेंचवरती बसत असेल तर मग आपलं कर्तव्य काय असतं की त्याला मागच्या बाकावर बसून तर त्या ठिकाणी बोर्डवरचं दिसणार नाहीये, त्याला समोर जागा बसून देणे.
किंवा एखादा विषयाबद्दल त्याला जर वाचताना अडथळा निर्माण येत असेल किंवा कुणाला ऐकण्याचा प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याला व्यक्तिगत मदत सुद्धा करावी लागते अध्ययनासाठी. ठीक आहे, म्हणजे व्यक्तिगत शिकवण आलं. सतत मूल्यांकन काय, मग सतत मूल्यांकनमध्ये लघु चाचण्या घेणे, फीडबॅक देणे, दोष आढळून सुधारणा करणे, सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन याच्यासाठीच आहे. आता NEP 2020 मध्ये तर 360 डिग्रीनुसार मूल्यमापन करायचंय, म्हणजे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण दृष्टिकोनाचं मूल्यमापन केलं पाहिजे. हे सातत्यपूर्ण करण्याचं कारण काय आहे, जिथं चुकलं तिथं आपल्याला दुरुस्त करता येईल, जिथं कमी पडतं तिथं आपल्याला त्याला दुरुस्त करता येईल, ना की 6 आणि फक्त वार्षिक परीक्षेवरती अवलंबून न राहता सतत वर्षाचे 12 महिने जेव्हा विद्यार्थी शिकण्याच्या प्रक्रियेत आहे, प्रत्येक दिवसात गणिक आपण त्या ठिकाणी त्याचं मूल्यमापन करू शकतो आणि जिथं कमतरता आढळली तिथं दुरुस्त करू शकतो. जेवताना जर कोणी पडलं किंवा जेवताना जर कोणाला पाण्याची गरज लागली तर तिथं कोण विद्यार्थी मदत करतं का, किंवा पडल्यानंतर कोणी हात देतं का, किंवा परीक्षेमध्ये किंवा या ठिकाणी लिहित असताना कोणाची पेन्सिल घरी विसरली असेल तर कोणी मदतीसाठी पुढे येतं का. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. खेळाला मैदानावर घेऊन गेल्या असताना काही समस्या निर्माण होतात, मग तिथं कशा पद्धतीने मूल्यमापन करणार आहेत आपण. मग ह्याच्यासाठी सातत्यपूर्ण मूल्यमापन गरजेचं असतं. दुसरं म्हणजे उच्च दर्जाचं शिक्षण देणं. विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास वाढवला पाहिजे. आत्मविश्वास वाढतो कारण त्यांना समजून घेतलं जातं. का बरं, तर शिक्षकाकडून त्या ठिकाणी समजून घेतलं जातं, चुकांची दुरुस्ती केली जाते, त्यांना फ्लो मध्ये आणलं जातं, त्यांचा आत्मविश्वास वाढतं आणि उच्च प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी भेटण्यासाठी मदत होते. एकंदरीत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं शैक्षणिक महत्त्व यांच्या मार्फत दिसून येतं. तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने थोडंसं ब्लूम्स टॅक्सॉनॉमी समजणं गरजेचं आहे. प्रभुत्व संपादन कोणाचे आहे, बेंजामिन ब्लूम यांचे आहे. ठीक आहे, विद्यार्थ्यांना सगळ्यांना या ठिकाणी समावेशी शिक्षण देण्यासाठीचा एकंदरीत हा प्रयत्न होता. चला थोडंसं पुढची थिअरीज आपण बघूयात, पुढची थिअरी आपण बघूयात. जर मध्ये कोणी प्रश्न विचारत असतील तर मी तुमचं प्रश्न आता सध्या देऊच शकत नाही, कारण मी नॉट अवेलेबल आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, शेवटचे 10 मिनिट मी तुमच्यासाठी राखीव ठेवतो. ज्यांना प्रश्न विचारायचे असतील त्यांच्यासाठी विशेष म्हणजे राखीव आहेत. काय होतं, आपली लिंक तुटली म्हणजे त्या ठिकाणी आपण खूप जास्त डिस्टर्ब होऊन जातो. चला पुढची महत्वाची उपपत्ती आहे, आधुनिक उपपत्त्या आहेत, आजच्या काळामध्ये चालणाऱ्या ह्या उपपत्त्या आहेत बरं का. प्रभुत्व संपादन, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आजच्या काळातले हे आधुनिक आहेत. आणि ही सुद्धा उपपत्ती ही आधुनिक आहे. सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती. सामाजिक म्हणजे समाज. ठीक आहे, ज्याच्यात काय येणार आहेत, आपला कुटुंब येईल, शाळा येईल, शेजार धर्म येईल, हे सगळ्यांचा समावेश कशात होणार आहे, आपल्या सामाजिक घटकामध्ये येईल. ठीक आहे, काय आहे दुसरं, निरीक्षणात्मक म्हणजे समाजाचा निरीक्षण करायचं, कुटुंबाचं निरीक्षण करायचं, शाळामध्ये आदर्श असतील त्यांचं निरीक्षण करायचंय. अशी ही सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती आहे. कुणाची आहे, या ठिकाणी अल्बर्ट बांदोरा यांची आहे सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती. खूप चांगली अशी थिअरी आहे आणि महत्वपूर्ण आहे, अंडरस्टँडेबल आहे. इथं तुमच्या डोक्यावरून जाणारा भाग नाहीये, रिलेटेड आहे, कुठंतरी हे आपल्याशी रिलेटेड दिसतं. हे अल्बर्ट बांदोरा इथं लिहिलेले, अल्बर्ट बांदोरा यांची ही उपपत्ती आहे. अल्बर्ट बांदोरांनी मांडलेले. काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, लोक म्हणजे विशेषतः मुलं इतरांच्या वर्तनाचं निरीक्षण करत असतात, त्यांचं निरीक्षण करून हे शिकत असतात. बघा आपल्या घरामध्ये लहान बालक असेल किंवा लहान मूल असेल किंवा शाळेतले विद्यार्थी असतील, जसं मम्मी पप्पा वागतात किंवा जसं घरातले वडीलधारी माणसं वागतात, म्हणजे इव्हन त्या ठिकाणी त्यांच्या सारखं वागायचा प्रयत्न केला जाईल. जसं बोलतात तसं बोलायचं, जसं बसतात तसं बसायचा प्रयत्न केला जातो. म्हणजे हे कशावरून होतं, पहिल्यांदा ते निरीक्षण करतात, ऑब्झर्वेशन करतात आणि त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न करतात. शाळेमध्ये गेल्यानंतर सुद्धा शिक्षकांना विद्यार्थी हे फॉलो करतात, आदर्श मानतात, आई वडिलाच्या पुढचे त्यांना मानत असतात, दर्जा जास्त देतात. मग का, तर तिथं जर शिक्षकांचं मग राहणीमान कसं असायला पाहिजे, त्याचं बोलणं कसं असायला पाहिजे, मग त्याच्यासाठी आदर्शवादी वर्तन असायला पाहिजेत. मग ज्यावेळेस आपल्याला 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो आणि त्यावेळेस आपण वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये ज्यावेळेस आपण शिक्षक दिन साजरा करत असतो, त्यावेळेस कुणीतरी शेख सरांची भूमिका निभावणारा एखादा विद्यार्थी असतो.
किंवा आपली भूमिका निभावणारा कोणीतरी त्या ठिकाणी क्लास टीचर म्हणून झालेला असतो. मग त्या ठिकाणी आपल्याला आपली प्रतिकृती दिसत असते की आपल्याकडे बघून विद्यार्थी कसे शिकतात. त्या ठिकाणी मग त्याचं बोलण्याची पद्धत म्हणा, त्या ठिकाणी वागण्याची पद्धत म्हणा, किंवा शिकवत असताना थोडंसं ऑब्झर्व केलं तर खरोखरच लक्षात येतं की त्यांनी बारीक ना बारीक गोष्टीकडे ऑब्झर्वेशन केलेलं असतं. म्हणजे काय, थोडक्यामध्ये इथं काय सांगायचंय सामाजिक निरीक्षणामध्ये की सगळ्यात जास्त मुलं काय करत असतात समाजामध्ये, इतरांच्या वर्तनाचं अनुकरण करत असतात. मग अनुकरण करण्यासाठी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते निरीक्षण करणे. निरीक्षण केलं की त्याचं अनुकरण करणे म्हणजे आत्मसात करायला पाहिजेत. हे आत्मसात करणे हे दुसरी स्टेप येते. केवळ प्रत्यक्ष अनुभव किंवा चूक संशोधनातून शिकणे हे आवश्यक नसतं, तर मग इतरांच्या वागण्याचा परिणाम बघूनही माणूस शिकत असतो. हे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसासाठी हा सेंटेन्स लागू होईल की काय होतं की प्रत्येक चूक किंवा प्रत्येक गोष्ट हे स्वतः चुकून शिकता येत नाही, तर काही बाबी हे इतरांच्या चुकातून शिकता येतात. आयुष्य एवढं प्रगल्भ आणि एवढं मोठं नाहीये हजारो वर्षाचं की या ठिकाणी आपल्याला प्रत्येक गोष्ट आपण स्वतःच या ठिकाणी ठोकर लागून शिकायचंय. मग काय गरजेचं असतं आपल्याला, इतरांच्याही चुकातून शिकायचंय, स्मार्ट वर्क थोडंसं करायचंय. मग ह्याच्यामध्ये काय महत्वाचं असतं, निरीक्षण करणे आणि निरीक्षणातून अनुकरण केलं जातं म्हणजे आत्मसात केलं जातं. मग प्रतिकात्मक आणि स्वयंनियंत्रण याच्यावरती भर दिलं जातं. म्हणजे समोर जे काही प्रतिकात्मक परिस्थिती आहे, शिक्षक असतील किंवा हल्ली आजकाल त्या ठिकाणी काय म्हणतात तसलं रोड रोमिओ सारखे या ठिकाणी छपरी मुलांचं अनुकरण करायचाही प्रयत्न केला जातो. मग कुठल्या गोष्टींचा आदर्श त्यांनी घेतला पाहिजे ह्याच्यासाठी शिक्षकाचं मार्गदर्शन पण गरजेचं आहे. ठीक आहे. टोळ्यांचं गुंड प्रवृत्तींचं ऑब्झर्वेशन सध्या खूप हल्ली जास्त झालेलं आहे, त्याच्यातून त्यांना बाहेर काढलं पाहिजे. ठीक आहे. मग हे आपलं कर्तव्य असतं की तिथं समोर कुणाची प्रतिकात्मकता आहे किंवा त्या ठिकाणी स्वयंनियंत्रण ह्याच्यावरती पण भर दिलं पाहिजेत. हे घडत असताना आपलं शिक्षकाचं वर्तनही तसं असायला पाहिजेत. चला मग आता काय असतं विद्यार्थ्याचा दृष्टिकोन काय असतं शिकत असताना. विद्यार्थी काय करत असतात, विद्यार्थी हे नेहमी आदर्शाच्या शोधात असतात की कोण आहे त्याचा आदर्श. मग ते आई वडील असू शकतात, भाऊ बहीण असू शकतात. एखाद्या बघा घरामध्ये मोठ्या बहिणीने चांगले मार्क घेतले की त्याची लहानी बहीण पण त्याच्यापेक्षा चांगले मार्क घेण्याचा प्रयत्न करते. एक बहीण ऑफिसर झाली की दुसरी पण बहीण ऑफिसर होते किंवा भाऊ ऑफिसर होत असतं. मग काही जण या ठिकाणी जर घरात कोणी नसेल पण बाहेरच्या व्यक्तीला ते आयडल मानतात, आदर्श मानतात. मग त्याच्या सारखं दिसायचं, वागायचं प्रयत्न करत असतात, त्याच्या सारखं बनायचं प्रयत्न करत असतात. मग आपल्याला आठवतं की आपल्याला 6वी-7वीला वगैरे असताना प्रश्न विचारले जायचे की तू मोठा होऊन काय बनणार. बरेच जण कोणी शेतकरी म्हणत होतं, कोणी काय, परंतु मोस्ट ऑफ दी प्रश्नांची उत्तरं यायची की मला शिक्षक बनायचंय. कारण त्या ठिकाणी आपल्याला ते शिक्षक आपल्यासाठी आदर्श वाटायचे. इथंही तेच आहे. मग या ठिकाणी विद्यार्थी नेहमी आदर्शाच्या शोधात असतात. योग्य आदर्श भेटलं पाहिजे, त्या आदर्शाचं मग शोध तर असतात, मग त्या आदर्शाचं निरीक्षण करत असतात. मग त्या आदर्शाचा परिणाम ही मेंदूत असतो की ते आदर्श कसं वागतं, कसं राहतात, कसं बोलतात, त्यांच्याप्रमाणे मेहनत करणे असेल, सगळ्या इच अँड एव्हरीथिंग त्या ठिकाणी निरीक्षणामध्ये येतात. ठीक आहे. मग पुढं काय, आदर्श वर्तनाचं मग स्वतःमध्ये इम्प्लिमेंटेशन करतात, स्वतः अनुकरण करतात, तसं वागायचं प्रयत्न करतात. पुढं वर्तन प्रबलनाची ही आशा करतात. म्हणजे त्या पद्धतीने वागलं म्हणजे कुणीतरी आपली वाहवाही केली पाहिजे, शाबासकी दिली पाहिजे, कुणीतरी आपल्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, ह्याची ते आशा करत असतात. पुढं आपले वर्तन इतरांना आवडते का हे पाहिलं जातं. पुन्हा मी जे वागतोय त्याचं आवडलं जातं का. मग ते छपरी असेल, इकडून कट मार अर्धी, इथं बोटावरती लिही, असं काहीतरी वेगळे बोट कर, काय वाटतं त्याला कोणतरी वाहवाही दिलं पाहिजे. कोण कानाखाली दिलं तर मग ते सवय तुटेल. चांगला आदर्श, नख वगैरे कापून केस व्यवस्थित कमी करून आलं, ते आदर्श झालं तर त्या ठिकाणी त्याचं वर्तन इतरांना आवडतं का हे बघितलं जातं. वर्गात मी स्वच्छता मंत्री बनवलेलं असतं बऱ्याच वेळा. मग त्याचं वर्तन काय असतं की माझ्याकडे काय चूक निघायला नकोय, मी किती चांगलं दिसतो ह्याचं त्या ठिकाणी दाखवायचं ते प्रयत्न करत असतात. कोणीतरी स्तुती केली पाहिजे. ठीक आहे. दुसरं, योग्य प्रतिसाद आल्यास वर्तन चालू ठेवतो, नाही तर त्याचा त्याग करतो. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. जर त्या विद्यार्थ्यासाठी आपलं आदर्श वर्तन आहे आणि ते जर लोकांना आवडलं तर तो वर्तन चालू ठेवतो.
आणि जर त्याला लोकांनी सराहना दिली नाही किंवा कोणी जर त्याला तेवढी वाहवाही दिली नाही तर मग त्या वर्तनाचं तो काय करत असतो, त्याग करतो, म्हणजे ते वर्तन सोडून देतं. बघा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बाबीचं वर्तन असतं. बिघडण्यासाठी हेच वय कारणीभूत असतं. जेवढं या ठिकाणी कवळं झाड आहे, कवळं रोप आहे, त्याला जसं वळण तुम्ही द्याल ते तसं वळणार आहे. म्हणून आपल्यासाठी हा जो टप्पा ठरवून दिलेला आहे ना, 6 ते 14 वर्ष वयोगटाचं, इथं या ठिकाणी म्हटलं जातं 90% बुद्धीचा विकास होत असतो. इथं बऱ्याच गोष्टी तिथं हस्तगत केल्या जात असतात. आपल्याला तिथपर्यंतचा हा टप्पा खूप महत्वाचा असतो. 6 ते 14 वर्ष वयोगटाचा, 1ली ते 8वी पर्यंतचा. घडणार का बिघडणार असा हा वयाचा टप्पा असतो. मग ह्याच्यासाठी आपलं आदर्श वर्तन असणं खूप गरजेचं असतं. योग्य प्रतिसाद त्याला, त्याच्या वर्तनाला दिलं पाहिजे. चांगलं वागलं तर त्याला वाहवाही केली पाहिजे, चुकीचं वर्तनाला तिथं थांबवलं पाहिजे. मग त्या ठिकाणी कुठंतरी त्या चुकीच्या वर्तनाचा त्याग केला जातो. ठीक आहे, डन. हा, तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे येतात. उमेश सर, थँक्यू. हा, तर एकंदरीत ही जी प्रोसेस मी सांगितली ना, आदर्शाच्या शोधात राहणे, निरीक्षण करणे, अनुकरण करणे, ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत, ह्या सामाजिक निरीक्षण पद्धतीच्या ह्या पद्धतीमधल्या ह्या स्टेप म्हणू शकतो आपण. ठीक आहे, हे कशा पद्धतीने घडतं हे मी तुम्हाला इथं सांगून दिलेलं आहे. आता पुढं ह्याच्यामध्ये काय महत्वाचं असतं, शिकणे ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. बघा, शिकणे ही एक सामाजिक प्रक्रिया बनते. ऍक्च्युली शाळाच ही एक समाजाचं छोटं प्रतिकृती आहे, छोटंसं रूप आहे. काय आहे, एक प्रकारची कंपनी, एक प्रकारची ही फॅक्टरी आहे. कच्चा माल इथं येतो आणि पक्का माल बनवून त्या ठिकाणी मार्केटमध्ये जातो विक्रीसाठी. अशा पद्धतीचंच आहे. पहिलीला इथं ऍडमिशन घातलं जातं. इथं या ठिकाणी 6 वर्ष झाले की ये पहिलीला. मग त्यावरती आपल्याला ह्या कच्च्या गोळ्याला, या कच्च्या मातीला आपण योग्य आकार देतो, एक मूर्ती चांगली घडवतो आणि त्या ठिकाणी पुन्हा समाजामध्ये पाठवलं जातं एक चांगला योग्य नागरिक बनवून. म्हणजे काय आहे, शिकण्याची ही जी काही प्रक्रिया आहे ही एक प्रकारची सामाजिक प्रक्रिया आहे. मग इथं काय केलं जातं, मग लोकांचं वर्तन, बक्षीस, शिक्षा ह्या सगळ्या माध्यमातून शिकलं जातं. म्हणून ही एक सामाजिक प्रक्रिया घडते. दुसरं, बळकटीकरण. ह्याला बळकटीकरणला शब्दाला तुम्ही जास्त हार्ड घेऊ नका. हे शब्द आहे बळकटीकरण म्हणजे ताकद देणे, बळ म्हणतो ना आपण, प्रोत्साहन देणे, मोटिवेशन करणे, प्रोत्साहित करणे, प्रेरणा देणे, हे सगळे शब्द ह्याला पर्यायी तुम्ही वापरू शकता. बळकटीकरण आवश्यक असलेच पाहिजे असे नाहीये. का बरं, तर या ठिकाणी काय म्हणले, शिकण्यासाठी बक्षीस मिळणे आवश्यक नाही, बदलते वर्तन बघून सुद्धा शिकलं जातं. बऱ्याच वेळा मला तर बक्षीस भेटलेलं नव्हतं, पण शोध तर या ठिकाणी आपलं होतच चालू. प्रोत्साहन गरजेचं असतं, बक्षीस गरजेचे असतात, पण नाही भेटलं म्हणजे याचा अर्थ तो शिकू शकणार नाही असं होणार आहे का? योग्य ते वर्तन बदल पण त्या ठिकाणी घडेल. पुढं अंतर्गत प्रक्रिया किंवा संज्ञान महत्वाचं आहे. म्हणजे काय, अंतर्गत बाबी पण महत्वाच्या असतात, जसं लक्ष, स्मरण, पुन्हा वर्तन या संज्ञात्मक घटकांचा याच्यामध्ये समावेश होतो. पुढची बाब, प्रतिकृतीकरणातून वर्तन तयार होते. म्हणजे काय, मुलं नायकासारखं वागतात. नायक म्हणजे हिरो. मुलं काय करतात, नायकासारखं वागतात. मग नायक कोण आहे त्यांच्या आयुष्यातलं हे महत्वाचं आहे. मग ते आई वडील आहेत का, त्याचे शिक्षक आहेत, त्याचं मित्र आहेत का, सेलिब्रिटी आहेत, यांचं अनुकरण इथं केलं जातं. बऱ्याच वेळा ते बिग बॉस बघून आमचे पोरं या ठिकाणी असे लिहून येत होते, असे काय करायला पाहिजे होतं मग आम्ही? हा, योग्य तिथं बरोबर या ठिकाणी सांगून दिलं आम्ही. ठीक आहे, कोणाला नाव ठेवायचं नव्हतं, परंतु आपल्याला योग्य वळण देणं गरजेचं होतं. चुकीच्या वर्तनापासून त्यांना टाळायचं होतं. अशाही घटना घडत असतात. मग काय होतं, मुलं ज्यांना नायक मानतात त्याच्यासारखं ते वागायचा प्रयत्न करत असतात. प्रत्येका नजरेमध्ये कुणीतरी एक ना एक नायक असतोच. ठीक आहे, त्याच्यासारखं ते वागायचा प्रयत्न करत असतात. ठीक आहे, चलो थोडंसं आपण पुढे जाऊयात. आणखीन 4 मूलभूत उपप्रक्रिया कुठल्या आहेत? अवधान, धारणा, अनुकरण, प्रबलीकरण. मग ज्या वेळेस ही निरीक्षणात्मक उपपत्ती चालू असते, सामाजिक निरीक्षणात्मक, ह्याच्यामध्ये 4 प्रक्रिया घडत असतात, उपप्रक्रिया. कुठल्या असतात? अवधान. अवधानाचा अर्थ खूप कठीण वाटत असेल आहे का नाही? अवधानाचा आहे की लक्ष केंद्रित करणे. इतकं सोपं आहे.
एखाद्या बाबीवरती लक्ष केंद्रित करणे म्हणजे अवधान क्रिया आहे. म्हणजे काय, अवधान क्रियेमध्ये काय घडतं, अध्ययनार्थी अध्ययनासाठी आदर्शाच्या शोधात असतात. आदर्श शिक्षक, आई वडील, परिसरातील व्यक्ती असतील त्यांना शोधलं जातं. मग जर नसेल तर चित्रपट, कादंबऱ्या, कथा यांच्या मार्फत शोधलं जातं आदर्श. कुठल्याही माध्यमातून ते शोधलं जाईल. मग काय होतं, त्याच्यावरती ही प्रक्रिया आहे. दुसरं धारणात्मक प्रक्रिया, म्हणजे जे काही पाहिलेलं आहे त्याला साठवून ठेवणे. धारणा म्हणजे साठवणे, कलेक्शन करून ठेवणे. मग काय, अध्ययनार्थी निरीक्षण केलेल्या आदर्शाची माहिती मेंदूत साठवून ठेवत असतात. मग अनुकरण करणे किंवा पुनरुत्पादन, मग काय होतं याच्यामध्ये, जे काही पाहिलेलं आहे त्या कौशल्यांचा इथं सराव केल्यानंतर त्यात सुधारणा घडत असते. त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न केला जातो, अनुकरण केलं जातं, आत्मसात केलं जातं. पुढं प्रबलीकरण, प्रेरणा, प्रोत्साहन दिलं जातं. व्यक्तीला ते वर्तन करायला अंतर्गत आणि बाह्य प्रेरणा मिळाली पाहिजे, तर त्या आदर्शासारखं ते वागत असतं. मारून मिळणारी गोष्ट नाहीये ही. इथं काय असतं की त्यानं आदर्श रोल मॉडेल ज्याला मानलेलं आहे, मग त्याच्यासाठी काय गरजेचं असतं की त्याच्या अंतर्गत किंवा बाह्य प्रेरणा त्याला मिळाली पाहिजे. उगाचच आई वडील म्हणतात तू ऑफिसर बन, पण त्याला बनायचं नसेल तर मग त्याला प्रेरणा मिळणार आहे का? नाही. तो त्या आदर्श का मानायचं? ते आई वडिलाची इच्छा असेल. त्याला ज्याला तो आदर्श मानेल तो त्याला सांगायची गरजच नाही लागणार की तो तसं वागायला पाहिजेत म्हणून. तर अशा प्रकारचे ही काही उपप्रक्रिया आहेत. अवधान, धारणा, अनुकरण, प्रबलीकरण या मार्फत या ठिकाणी निरीक्षण मार्फत या ठिकाणी शिकलं जातं काही गोष्टी. ठीक आहे, करेक्ट. चलो थोड़ा सा आगे जाते हैं हम. बँडुरा, अल्बर्ट बांदुरा यांचा एक प्रयोग होता ज्याचं नाव आपल्यासाठी महत्वाचं आहे, बोबो डॉल. म्हणजे एक प्रकारची डॉल होती. त्यांनी ह्या प्रयोगातून काय सांगितलं एवढं सांगतो. मी काही डॉल वगैरे घेऊन येणार नाहीये, पण इथं लक्षात ठेवा एक प्रयोग केला होता ज्याला बोबो डॉल एक्सपेरिमेंट असं म्हणतो. म्हणजे बोबो नावाची एक डॉल आहे, एक भावलं आहे, त्याच्यावरती हा प्रयोग केलेला होता अल्बर्ट बांदुरा यांनी. अल्बर्ट बांदुरांचा हा प्रयोग आहे जे आपल्यासाठी थोडंसं एक महत्वाचं ठरू शकतं. मे बी परीक्षेत येऊ शकते यावर्षी. ठीक आहे, समजून घ्यायचं. जसं कुत्रा मांजर लक्षात ठेवलंय तसं आपण ह्या बोबो डॉलला पण लक्षात ठेवू. निरीक्षणात्मक उपपत्तीसाठी ह्याने मांडलेला हा प्रयोग होता. ह्याच्यामध्ये काय केलं होतं बांदुरा यांनी, एका खोलीमध्ये मुलांना एका प्रौढ व्यक्ती बघायला लावली. म्हणजे एक उदाहरणासाठी मी इथं समजून सांगतो. चला ठीक आहे. एक कमरा होता, असं एक रूम बनवलेला होता. एका रूम मध्ये काय केलं की इथं विद्यार्थी दुसऱ्या रूम मध्ये बसलेले होते आणि ह्या रूम मध्ये एक बोबो डॉल होते आणि एक दुसरा या ठिकाणी प्रौढ असा व्यक्ती होता. तो व्यक्ती काय करत होता, ह्या डॉलला मारत होता. उचलायचा, पटकायचा, मारायचा, उठकायचा, पटकून मारायचा. आणि इथं जे बसलेले विद्यार्थी आहेत यांना पाहण्यासाठी एक विंडो दिली होती ज्याच्या मार्फत हे बघत होते की त्या रूम मध्ये काय घडतंय. मग ती प्रौढ व्यक्ती काय करते, त्या डॉलला, त्या बाहुल्याला मारत होती, राग काढत होती नाही का. पूर्णपणे त्या बोबो डॉलला या ठिकाणी मारत होती. बोबो म्हणजे त्या डॉलचं नाव आहे बोबो. ठीक आहे, ॲनाबेल नाही. तर इथं काय आहे, बोबो डॉल आहे, त्याला मारत होता. हे पाहिलं त्यांनी. मग हे पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे सगळं निरीक्षण केलं त्यांच्या डोळ्यांनी. खिडकीतून त्यांनी बघितलं ऑब्झर्व करून. काय म्हणले, बघायला लावली. बोबो डॉलला मारहाण करत होती ते बघितलं. हे दृश्य बघून नंतर त्या मुलांना बोबो डॉल दिला. शिक्षकांनी ती डॉल त्या मुलांकडे दिली, मुलांच्या हातात दिली. मग काय केलं, जे मुलं मारहाणीचं निरीक्षण केले होते त्यांनी त्याला मारहाणाची कृती पुन्हा केली. म्हणजे ज्यांनी ते ऑब्झर्वेशन केले होते मुलांनी सुद्धा त्या ठिकाणी त्या डॉलला मारायला सुरुवात केली. जसा तो व्यक्ती मारत होता त्या डॉलला, त्या बाहुल्याला जसं मारत होता, इथं त्यांनी त्याच पद्धतीने कृती करायचा प्रयत्न केलं. आणि त्याच्यामुळं त्यांनी काय सिद्ध केले ह्याच्या मार्फत की मुलं फक्त बघूनही आक्रमक वर्तन शिकू शकतात. म्हणजे निरीक्षणाच्या मार्फत विद्यार्थ्याच्या वर्तनात कसा बदल घडून येतो, फक्त निरीक्षण करून त्यांचं अनुकरण कसं करतात हे दाखवण्याचा यांचा हा प्रयत्न होता, हा बोबो डॉलचा प्रयत्न. ठीक आहे, बोबो डॉलच्या या प्रयोगावरून त्यांनी काय सांगितलं की विद्यार्थी कशा पद्धतीने अनुकरण करतात, निरीक्षण जे बाबी करतात त्याचंच ते अनुकरण करत असतात, हे त्यांना दाखवून द्यायचं होतं की बघून सुद्धा हे आक्रमक वर्तन शिकू शकतात, हे यांनी सांगितलेलं होता. असा हा यांचा छोटासा असा एक्सपेरिमेंट होता बोबो डॉलच्या वर केलेला. ठीक आहे, अनुकरण केले त्यांनी.
डेफिनेटली त्या भावल्याकडे पाहिलं, त्याचं अनुकरण केलं आणि त्याच्या मार्फत वागायचा त्याने प्रयत्न इथं केलेला होता. आता याचा फायदे काय आहेत आपल्यासाठी? आपल्यासाठी म्हणजे टीईटीसाठी नाही, तर शिक्षणामध्ये काय फायदे आहे त्याचे? प्रत्यक्ष अनुभव न घेता सुरक्षित शिकणे शक्य होते. म्हणजे या ठिकाणी काय होतं की कधी कधी चुकांचं अनुकरण न करता जे सुरक्षित शिकणे आहे, योग्य शिकणे आहे ते त्यांना दिलं पाहिजेत. योग्य असं शिकणं तिथं दिलं पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी सुरक्षित शिकणे म्हणजे इथं चुकीचं अनुभव न देता चांगला अनुभव त्याला दिलं पाहिजेत असं म्हणायचंय. संज्ञात्मक क्षमता, जसं लक्ष स्मरण इथं वाढते. विद्यार्थी निरीक्षण करतात, ते लक्षात ठेवतात, त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतात. म्हणजे एकंदरीत त्यांचं संज्ञात्मक म्हणजे काय? संज्ञात्मक म्हणजे बौद्धिक क्षमता, त्यांची बुद्धीचा विकास होतो, बौद्धिक क्षमता त्यांच्या वाढतात. ओके, पुढं समाजातले अनुकरणीय आदर्शांचे महत्व इथं स्पष्ट होते की का महत्व वाढतं. मग जे आपल्यासाठी आदर्शांच्या शोधात जेव्हा आपण असतो, ह्यांचं का महत्व वाढतं की अशाच बाबीमुळं की ज्याचं अनुकरण महत्वाचं असतं, अनुकरण गरजेचं असतं, त्यामुळं त्या आदर्शांचं इथं महत्व वाढताना दिसतं. ठीक आहे, पुढं शिक्षक आणि पालक यांचे वर्तन अत्यंत महत्वाचे आहेत, गरजेचं आहे. आपण जसं वर्तन करू तसं त्याचा इम्पॅक्ट त्यावरती पडणार आहे. ठीक आहे, म्हणून पालकांचं असेल किंवा शिक्षकांचं असेल वर्तन खूप महत्वाचं ठरतं या ठिकाणी. ठीक आहे, पुढं आणखीन आपण काय बघणार आहेत? शिक्षणात काय महत्व होतं? विद्यार्थी इतरांच्या वर्तनाचं अनुकरण शिकतात, इतरांच्या वर्तनाचं अनुकरण करत असतात. पहिली बाब, शिक्षकाचे वर्तन विद्यार्थ्यासाठी कसे असायला पाहिजे? आदर्श असायला पाहिजेत. शिक्षकाचं वर्तन आदर्श असलं पाहिजेत. सामाजिक माध्यमे, भूमिका निर्मिती यांचा प्रभावी वापर करता येतं. म्हणजे जे काही समाज माध्यमे असतील, सोशल मीडिया आहेत, त्यांचा व्यवस्थितपणे जर व्यवस्थित उपयोग जर केला तर ते फायदेशीर ठरतं. आदर्श व्यक्ती, मोठमोठे IAS IPS अधिकारी किंवा शास्त्रज्ञ, आता झालेले बरेच या ठिकाणी मंगलयानसारखे आपण प्रयोग दाखवल्यामुळं काय होतं की विद्यार्थ्याची विचार प्रणाली बदलते, आदर्श त्यांना भेटायला लागतात, मग ते आपण दाखवत असतो. प्रत्यक्ष अनुभव न घेता सुरक्षित आणि प्रभावी शिक्षण शक्य होतं. म्हणजे चुका टाळून आपण आदर्शाच्या शोधामध्ये गेल्यामुळं या ठिकाणी सुरक्षित शिक्षण आपल्याला भेटेल. मूल्य शिक्षण, नैतिकता, सामाजिक गुण शिकवण्यासाठी उपयुक्त आहे. शिकवणीत मॉडेलिंग आणि रोल प्ले म्हणजे भूमिका आणि आदर्श आणि भूमिका यासारख्या तंत्रांचा इथं वापर करता येतो. योग्य असं आपण ज्यावेळेस चौथीचा इतिहास जेव्हा शिकवत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस आपल्याला माहिती होतं की अफजल खानाचं वध केलं, मग त्यावेळेस काय होतं की कधी कधी आपण काय करत असतो की मॉडेलिंग आणि रोल प्ले ज्यावेळेस आपण भूमिका, नाट्यांकिका वगैरे करत असतो, मग काय होतं की त्याच्या मार्फत सुद्धा एक आदर्श वर्तन घडवण्यासाठी आपल्याला असे नाटक किंवा एकांकिका करावे लागतात ज्याच्या मार्फत ते आदर्श त्याच्यातून घेऊ शकतील. ठीक आहे, म्हणजे शिकवणीमध्ये ह्यांचा वापर इथं केला पाहिजेत. ठीक आहे, मॉडेलिंग असतील, रोल प्ले महत्वाचा आहे. प्रेरणा, बक्षीस, शिक्षा ह्यांचा अभ्यासक्रमात समावेश करता येतो. बरोबर आहे. अनुकरणीय व्यक्तिमत्व, नायकांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांमध्ये आदर्श मूल्य रुजवता येतात. जे कोणी महान व्यक्ती आहेत किंवा आदर्श व्यक्ती आहेत, मग अशांच्या आपण जयंत्या, पुण्यतिथ्या का साजरा करतो? फक्त एक दिवस आपल्याला सुट्टी मिळावी याच्यासाठी का? किंवा तो एक भाग आहे म्हणून का? नाही, विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र असा बदल घडायला पाहिजेत. आदर्श व्यक्तीचे मूल्य त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत. म्हणून आपण शालेय उपक्रम राबवत असतो, जयंत्या, पुण्यतिथ्या साजरे करत असतो, त्यांचं जीवनपट समोर आणत असतो विद्यार्थ्यांच्या. हे एक कारण आहे. ठीक आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्याचं सामाजिक निरीक्षणाच्या माध्यमातून सुद्धा अध्ययन घडवता येतं. ही अध्ययनाची महत्वाची अशी एक उपपत्ती होती, सामाजिक निरीक्षण उपपत्ती, अल्बर्ट बांदुरा यांची. ठीक आहे, चला पुढची आणि शेवटची उपपत्ती बघूयात आपण. याला म्हणतात माहिती प्रतिमान प्रक्रियाकरण. किती हार्ड आहे? सोपंच आहे, जास्त हार्ड नाहीये. जी माहिती असते, जे डाटा आहे, त्या माहितीचं प्रक्रिया करणे म्हणजे त्याच्यावरती आपण प्रोसेस करणे आहे. जे माहिती आपल्याला प्राप्त झालेली असते त्या माहितीचं प्रक्रियाकरण करणे म्हणजे प्रोसेसिंग करणे. अशी ही आधुनिक उपपत्ती आजच्या काळामध्ये चालणारी. मग काय म्हणलंय बघा ह्या उपपत्तीमध्ये, ह्याचे उद्गाते कोण आहेत मला तर माहित नाही. जर कदाचित तुम्हाला कोणी माहिती असेल तर ते मला कळवा.
मी भरपूर शोध घेण्याचा प्रयत्न केला की माहिती प्रतिमान प्रक्रियाकरणाचे उद्गाते किंवा ह्या उपपत्तीचे कोण रक्षणकर्ते आहेत का? मला सांगा तुम्हाला जर माहिती असेल तर. कुणाला माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा की या माहिती प्रतिमान प्रक्रियाकरणाचे कोणी उद्गाते आहेत का? मला तर माहिती नाही, तुम्हाला कुणाला माहिती असेल तर मे बी सांगू शकता. ठीक आहे, चला आता हा जो प्रक्रिया प्रकरण आहे इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मॉडेल असं म्हणतात. ठीक आहे, आधुनिक उपपत्ती आहे. ही संकल्पनात्मक काय म्हणलं, ही संकल्पना मानवी मेंदूला संगणकासारखं कार्य करणारे यंत्र म्हणून पाहते. ही यंत्रणा काय आहे, मानवाच्या मेंदूला एका संगणकासारखं काम करायला लावते. ठीक आहे, काय करतं संगणक करतं माहिती इनपुट घेतं, माहिती घेते, प्रोसेसिंग करते आणि आउटपुट करत असते. मग एक्झॅक्टली आपला मेंदू या पद्धतीने काम करतं की मेंदूमध्ये माहिती साठवतं, त्याच्यावरती प्रक्रिया करतं आणि त्याच्यावरून आउटकम काढतं, बाहेर निघतं आपल्याकडून जे काही निघायचंय ते. ठीक आहे, मग काय होतं, त्याच पद्धतीने मेंदू काय करतं, माहिती प्राप्त करते, ते आपल्या माइंडमध्ये मेंदूमध्ये साठवते, त्याच्यावर प्रक्रिया करते आणि ते पुन्हा वापरते. कुठं वापरते, योग्य त्या ठिकाणी वापरते. अशी ही अध्ययनाची एक प्रक्रिया आहे. म्हणजे काय, आता बघा की मी घेतलेला ज्ञान, पहिल्यांदा ती माहिती मी प्राप्त केली मानसशास्त्र विषयाविषयी, इकडं सगळे काही पुस्तकांचा अभ्यास केला, मग ते माझ्या मेंदूमध्ये मी साठवलं, त्याच्यावरती पुन्हा प्रक्रिया केली तुम्हाला शिकवण्यासाठी आणि त्याच्यानंतर इथं मी पुन्हा त्याचा वापर करतोय. म्हणजे प्रत्येक गोष्ट असेल, विद्यार्थी ज्यावेळेस ज्ञान ग्रहण करतो शालेय जीवनामध्ये, त्याचा वापर करायचा असेल तर त्याला या प्रोसेसनुसार जातात. माहिती प्राप्त करणे, साठवणे, प्रक्रिया करणे आणि देन त्याचा यूज करणे, वापर करणे, या माध्यमातून घडत असतं. ही माहिती प्रतिमान प्रक्रियाकरण आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये जास्त असं डिफिकल्ट भाग नाहीये. फक्त आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर काय विचारलं जाणार आहे, माहिती प्रतिमान प्रक्रियाकरण ही कुठल्या प्रकारच्या उपपत्तीमध्ये समाविष्ट होते, कुठलं या ठिकाणी आधुनिक उपपत्तीमध्ये समाविष्ट होतं, हे आपलं करेक्ट उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे, आता ह्याच्यात कुठल्या संकल्पना महत्वाच्या आहेत, सांकेतिक रूपांतरण, ज्याला आपण इनकोडिंग म्हणतो, इनकोडिंग. ठीक आहे, कोडिंग, इनकोडिंग या ठिकाणी संकेताच्या मार्फत माहितीला अर्थपूर्ण संकल्पनामध्ये रूपांतरण करते. स्टोरेज म्हणजे साठवणूक करणे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी रिट्रायवल म्हणजे स्मृती पुनरुत्थान म्हणजे योग्य वेळी माहिती आठवणे, रिकॉल करणे. या माध्यमाने हे 2-3 संकल्पना तिथं महत्वाच्या आहेत. आणखीन पुढे जर बघितलं ह्याच्यामध्ये काय आहेत हे मला नाही वाटत, हे महत्वाचं नाहीये तेवढंसं. ठीक आहे, डन. काय उदाहरण आहेत, एक सांगितलंय इथं की कशा मार्फत या ठिकाणी प्रक्रिया केली जाते. उदाहरणासाठी इथं एक उदाहरण दिलंय फक्त माहिती प्रक्रिया प्रतिकरणासाठी. उदाहरणासाठी एक विद्यार्थी पाण्याचं एक शुद्धीकरण प्रक्रिया वाचतो, पाण्याची शुद्धीकरणाची एक प्रक्रिया नावाचा घटक वाचतो, एक समजण्यासाठी की माहिती प्रक्रिया कशी घडते. तर सगळ्यात अगोदर संवेद नोंदणी म्हणजे वाचन करताना शब्द आणि चित्र डोळ्यासमोर घेतले जातात. पाण्याचं शुद्धीकरण प्रक्रिया घटक वाचताना पहिल्यांदा त्याच्या डोळ्यासमोर काय असणार आहेत, एकतर शब्द आणि त्याचे चित्र दिसतील. दुसरी बाब, विद्यार्थीचं लक्ष जातं कुठं, उकळवण्याच्या पद्धतीवरती, जे काही पाण्याची उत्कलन पद्धत आहे त्याच्यावरती लक्ष जातं. पुढं अल्पकालीन स्मृती म्हणजे माहिती काही सेकंद मेंदूत राहते, मग त्याला अर्थ लागतो की मार्गदर्शन जर केलं व्यवस्थितपणे तर त्याचा अर्थ काढला जातो. दीर्घकाळ म्हणजे ही माहिती आता त्याच्या दीर्घकाळ स्मृतीत साठवली जाते आणि पुनःस्मरण म्हणजे परीक्षा आली की त्या ठिकाणी तो उत्तर देतो. म्हणजे कुठलीही बाब शिकत असताना कशा पद्धतीने होते, एकंदरीत या ठिकाणी या 3 स्टेजमध्ये महत्वाचं आहे की माहिती काय केली जाते, इथं प्राप्त केली जाते, साठवली जाते, प्रक्रिया करते आणि पुन्हा वापरली जाते. ह्या 4 प्रक्रियेमार्फत कुठलीही माहिती साठवली जाते आणि त्याचा वापर केला जातो. ठीक आहे, ओके. बघा इथं आता ह्या प्रक्रियेचे, या उपपत्तीचे मला 2-3 नाव आलेले आहेत. आता कन्फ्युजन करून घेण्याचं काही कारण नाही. काही जण म्हणतात या ठिकाणी डोनाल्ड नॉर्मन आहेत असं म्हणतात, मला काही सापडलं नाहीये आणि मी तेवढा आधार घेऊ शकत नाही याचा. ठीक आहे, काही जण म्हणतात ॲटकिसन शिफ्रिन नावाचे आहेत, त्यांनी मांडलंय असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी मला माहित नाही एक्झॅक्टली, परंतु या ठिकाणी बघूया, त्याच्यावरती विचार करूयात.
ठीक आहे, मला कुठं आढळलेलं नाहीये. मे बी माहिती झालं तर मी तसं मेन्शन करतो. ओके, चला. तर ही माहिती प्रक्रियाकरण ही एक उपपत्ती आहे. आपल्या अध्ययनाची शेवटची उपपत्ती होती. उपयोग काय होतो त्याचा एक लक्षात ठेवा. शिक्षकांनी शिकवताना विद्यार्थ्याची संवेदक क्षमतेवरती लक्ष दिले पाहिजे. महत्वाची पहिली प्रक्रिया आहे. म्हणजे त्यानं जे डोळ्याने पाहणार आहे, जे ज्ञानेंद्रियाने पाहणार आहे, त्या क्षमतेवरती लक्ष दिलं पाहिजे. त्याला व्यवस्थित दिसतंय का, व्यवस्थित ऐकू येत आहे का, हे महत्वाचं आहे. की कुठलीही माहिती पहिल्यांदा देत आहे ना, तर मग त्याला तेवढंसं योग्य असं वातावरण निर्माण केलं पाहिजे. अर्थपूर्ण, संलग्न आणि पुनरावृत्तीपूर्ण शिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे अर्थपूर्ण दिलं पाहिजे, महत्वपूर्ण दिलं पाहिजे, संलग्न असायला पाहिजेत, पुनरावृत्तीपूर्ण शिक्षण दिलं पाहिजे. विविध इंद्रियांचा इथं उपयोग करायचा. म्हणजे चित्र, ध्वनी, कृती यांच्या मार्फत शिकवलं तर ही माहिती चांगली साठवली जाते. आधीचे ज्ञान नवीन ज्ञानाशी इथं जोडणे आवश्यक असतं. असं वेगवेगळं ह्याच्यामध्ये हिचा उपयोग केला जातो. ठीक आहे, चला. जान छुटी लाखो पाये. ठीक आहे, काय झालं की बऱ्याच दिवसापासून म्हणजे जवळपास 5 दिवसापासून आपण हा एक टॉपिक घेऊन आलो होतो. ॲक्च्युली गरजेचं होतं, माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी गरजेचं आहे. आम्ही तर पास झालेलो आहे. अब तेरा क्या होगा कालिया, है की नाही. काय होतं या ठिकाणी गरजेचं होतं, जेवढं आपल्याला पॉसिबल झालं होतं तेवढ्या पद्धतीने आपण तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. जे महत्त्वाचे होते त्याच्यावरती जास्त फोकस केला. जे अतिशय महत्त्वाचे नाहीत याच्यावरती थोडंसं केलेलं आहे. ठीक आहे, थोडंसं कमी फोकस केलं. आता मला वाटतं की हे प्रकरण आपण या ठिकाणी समजून घेतलंय. मग उद्याच्या लेक्चरमध्ये उद्या 8 वाजेपासून ॲक्च्युली 8 वाजेपासून आपण ह्याच टायमिंगला अध्ययन उपपत्तीवरचे जेवढे PYQ आहेत